कुठलंच कमी पडतील नाही आम्ही घरात कुठलं करत पोरग्याला कमी पडतील ना सगळ्याच शिकविलं फक्त आम्ही अडाणी आमचा थोरला मुलगा म्हणला आई त्यानं होऊन अभ्यास माझा पूर्ण मला बास म्हणायला पाहिजे तेव्हा आपण त्याचा अभ्यास बंद करायचा तोपर्यंत नाही. गावातली माणसं काय म्हणतात आता असं फौजदारची आई बरेच हुशार विद्यार्थी येतात पण त्यांना संयम महत्वाचा आहे त्यांच्याकडे संयम नसतो मग ते 1-2 वर्ष करतात व सोडून जातात बाबा नको आपल्याला लवकरात लवकर काय मिळालं पाहिजे. मला वाटतं स्पर्धा परीक्षा आपल्याला जर करणारच असलो तर सगळ्यात महत्त्वाचं आपण ठरवलं पाहिजे आपलं सातत्य आणि संयम पाहिजे. त्या 2 गोष्टी आपल्याकडे असतील तर 100% आपल्याला रिझल्ट येणार 100%. वडील काय करतात वॉचमॅन ड्युटी संध्याकाळची नाईट पाळी असते जात्यात 4 बाराला जात्यात ते करत करत या मुलांचं शिक्षण आणि घर मुलांना माझ्या सपोर्ट दिला भरपूर 10 थोरल्या मुलांना आता गेलेल्या लई त्यानं सहकार्य केलं त्याला पुण्याला ठेवलं पैसे घातलं शिकवलं आता काही नाही आता सगळीकडनं आनंद झालाय अगदी आनंद झालाय आता जी आहे ती आनंद आशीर्वाद बघ होय आनंद झालाय सगळीकडे आनंद झालाय रात्रीपासून आमच्या जीवाला असं म्हणजे अगदी आनंदात गगनाबाईन असं झाले आमचं. क्लासेस लावायला लागतात काय क्लास लावला तरी आपल्याला चांगलं मार्गदर्शन मिळतं एक ट्रॅक मिळतो असं मला वाटतं. जर आपल्याला जवळचा ग्रुप जर चांगला असला तसा अभ्यास करणाऱ्या मुलांचा तर क्लासेसची काही गरज नाही पण एकदमच ह्यात नवीन आलं की आपल्याला समजत नाही बाबा कुठली पुस्तकं वापरायला पाहिजे काय त्यासाठी एक फाउंडेशन बॅच एखादी केली तर खरंच चांगला उत्तम होतं असं मला वाटतं. जितकं वर्ष त्यानं अभ्यास केला तेवढं सगळं भरून निघालं. शिवाजी विद्यापीठामध्ये सेवापूर म्हणून एक विभाग आहे खास MPSC साठी तिथे वर्षाला त्यांनी एक एंट्रन्स एक्झाम घेतात त्यातून मला वाटतं 100 मुलांची निवड करतात तिने मग त्या मुलांना तिने 1 वर्षभर क्लासेस व अभ्यासिका पूर्णपणे फ्री असते विद्यापीठामध्ये. कोविड नंतर आमच्या गावामध्येच बाहेरच्या अभ्यासिका बंद असल्यामुळे गावामध्ये आमच्या गावातील ग्रामपंचायतीने आमच्या गावचे अमल माडिक साहेब आहेत यांनी एक अभ्यासिका काढलेली आहे गावातील मुलांसाठी तिथं आम्ही अभ्यासाला सुरुवात केली. आपल्या आतल्या मनानं जर वाटत असेल आपल्याला स्पर्धा परीक्षा करायची आहे तर खरोखर त्या मनानं त्या जिद्दीनं करायला पाहिजे. जर आपल्या सोबतचे मित्र करतात कोणतरी बाकीचे मुलं करतात सांगतात म्हणून जर करत असाल आणि जर ह्यात टाइमपास होत असेल तर मग कधी वर्ष निघून जातात किती वर्ष हे सांगता येत नाही. केदार बेकरी सर्व स्वतःचे उत्पादन असणारी कोल्हापूर गारगोटी मेन रोडवरील एकमेव बेकरी. आमच्याकडे आम्ही स्वतः बनवलेले खारी बटर टोस्ट बिस्किट्स सर्व प्रकारचे स्वीट्स नमकीन्स केदार स्पेशल मलाई लस्सी मसाले ताक व्हॅलेंटिना नॅचरल आईस्क्रीम व इतर भरपूर पदार्थ मिळण्याचे ठिकाण. पत्ता केदार बेकरी तळाशी फाटा कोल्हापूर गारगोटी रोड. दर्शको नमस्कार के न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आता किसन पुजारी यांच्या घरामध्ये बसलेलो आहे. PSIचा नुकताच लागलेला निकाल आणि या निकालानंतर आपण ही मुलाखत त्यांची यशोगाथा मांडण्यासाठी इथं बसलेलो आहे. खरं बघायला गेलं तर के न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या विषयांना हात घालत असतो आणि त्यांच्या स्पर्धा परीक्षा करणारे जे काही विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत यांच्या यशोगाथा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत असतो. किसन पुजारी यांची जर का स्टोरी सांगायचं झालं तर त्यांची स्टोरी पण जवळपास बघायला गेलं तर 2015 ते 2016 पासून सुरू केलेला हा प्रवास आणि या प्रवासाला आत्ता ह्या 2024 उजाडलं ह्याला यश मिळायसाठी घरच्यांचा असलेला पाठिंबा आईचा आशीर्वाद वडिलांचा आशीर्वाद आणि ह्या सगळ्याचं कुठं ना कुठंतरी आता त्यांना फळ मिळालेलं आहे. आणि आत्ता आपल्यासोबत किसन सर आहेत. सर काय सांगाल एकंदरीत हा 2015-16 पासून सुरू असलेला प्रवास कशा पद्धतीचा होता? 2015ला मी ग्रॅज्युएशन नंतर ह्या MPSC येण्याचं ठरवलं होतं. त्यानंतर मग क्लास वगैरे करून 1 वर्ष मी MPSC मध्ये सुरुवात केली. मग 1 वर्ष क्लास मग 15-16ला कोणतीही PSIची ॲड नव्हती. मग 16ला जी काही पहिली ॲड आली त्यामध्ये मी एवढा चांगला माझा परफॉर्मन्स झालेला की तिथून माझा प्री मेन्स व ग्राउंड इंटरव्ह्यू सगळं झालं माझं पहिल्याच्या ॲडला व त्यामध्ये फायनल निकाल माझा 3 मार्कामध्ये गेला पहिल्याच ॲडला. मग ते मला म्हणजे बऱ्यापैकी खूप वाईट वाटलं की मला असं वाटतं की 100% आपला रिझल्ट येईल त्यावेळी. मग त्यामुळे पूर्ण मी बिंदास राहिलो आणि पुढचा अभ्यास मी स्टॉप केला होता. मग थोडक्यात माझा निकाल गेला त्यामध्ये बरेच खचलो होतो मी त्यावेळी. मग त्यानंतर 2017ची परत ॲड आली त्यानंतर मी ती प्री पास झालो. मग त्यावेळी माझा प्रीचा रिझल्ट गेला मग प्रीचा पास झालो मेन्सचा रिझल्ट गेला. मग त्यानंतर 18-19ची मी प्री नापास झालो प्रीज निघली नाही मला. मग त्यानंतर मग पूर्ण डिप्रेशनमध्ये गेलो होतो मी. मग त्यानंतर 19 नंतर मग परत 20च्या ॲडची मी तयारी चालू केली तेवढ्यात आपलं कोविडचं संकट आलं. मग त्यानंतर तो पूर्ण अभ्यास पूर्ण माझा बंद झाला म्हणजे लायब्ररी जाणं बंद झालं घरीच असायचो ना मी. मग त्यामुळे 20ची माझी प्री पास झालो मी. 20चा निकाल माझा प्रीचा पास झाल्यानंतर मी मेन्सला अभ्यास करायला लागलो. मग मेन्स काही करणार ती एक प्रश्नांचा काहीतरी घोळ होता त्यामुळे ती मेन्स काही बऱ्याच वेळ पुढे ढकलत गेली थोड्या अंतराने. मग त्यामुळं माझा मेन्सचा थोडा अभ्यास झालेला चांगला. मग परत मी 21ची माझी प्री झाली 21ची प्री मला चांगल्या मार्काने मी पास झालो. मला पूर्ण तेव्हा कॉन्फिडन्स होता की आपण ह्यावेळी होणार 100%. मग त्यानंतर माझं 21ची मेन्स पण माझी चांगलं लीड मला भेटलं. मात्र 20चा आमची मेन्स त्यानंतर झालेली. मग त्यामध्ये आमचा थोडक्यात तो 20चा माझा 5 मार्कांनी निकाल गेला मेन्सचा. 140चा कट ऑफ लागला माझा 135 स्कोर होता. मग आता मला 21 हा माझा शेवटचा पर्याय होता. म्हणजे घरच्यांना मला सांगितलेलं की आता ही तुझी शेवटची ॲड आहे बाबा ह्याच्यानंतर काय आता आपल्याला करायचं नाहीये. मग माझा त्यावेळी मला 21ला एवढा चांगला माझा मेन्सचा अभ्यास झाला की मला ओपनमधून 22 मार्कात लीड मिळालं व माझ्या कास्टमधून मला 52 मार्कात लीड मिळालेलं.
मग त्यामुळे मला कॉन्फिडन्स होतं की ह्यावेळी आपलं 100% होणार. मग त्यानंतर जी काय 21 नंतर माझा ग्राउंड ही मला 1 वर्षभर आम्हाला संधी मिळाली ग्राउंड करण्याची. ग्राउंड क्वालिफाय होतं तरी पण मी ह्यावेळी मला पूर्ण न डगमगता मी पूर्णपणे 1 वर्ष ग्राउंड कंटिन्यू केला. अभ्यास मी त्यावेळी बंदच केला पूर्ण मेन्स नंतर व ग्राउंडच 1 वर्ष केलं मी. मग ग्राउंडलाही मला यावेळी 94 मार्क मिळाले, चांगला माझा स्कोर झाला. मग त्यानंतर आता ह्या 15 मार्चला माझा इंटरव्ह्यू झालेला. मग त्यानंतर आता आमचा हा निकाल लागला. त्यामध्ये माझी ऑल महाराष्ट्रामध्ये 13वी रँक आहे व NTC मधून माझा पहिलीच रँक आहे. हो सर. यशाबद्दल आता हे सगळं मिळालेलं आहे. स्पर्धा परीक्षेचा हा अभ्यास नेमका कुठे केला, कशा पद्धतीने केला? माझी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कोल्हापुरातील जे काय आपलं शिवाजी विद्यापीठ प्लेन अभ्यासिका आहे तिथून माझी ही सुरुवात झाली. तिथं मी क्लास करायचो आणि दिवसभर मी अभ्यासिका तिथं 1 वर्षभर चांगला अभ्यास केलेला. त्यामुळे माझी पहिले ॲडमध्ये मी पास होत गेलेलो. मग त्यानंतर मी विद्यापीठातली खर्डेकर अभ्यासिका आहे तिथं 1 वर्षाचा आपला सेवापूर्व म्हणून कोर्स असतो. तिथं मी एक एंट्रन्स एक्झाम असते ती दिली. मग त्यामध्ये माझं सिलेक्शन झालं. मग त्यामुळे त्यांचा विद्यापीठाचा आपलं 1 वर्ष मला क्लास व लायब्ररी फ्री मिळाली होती. तिथं मी अभ्यास केला. मग त्यानंतर कोविडनंतर आमच्या गावामध्येच बाहेरच्या अभ्यासिका बंद असल्यामुळे गावामध्ये आमच्या गावातील ग्रामपंचायतीने आमच्या गावचे अमोल माडिक साहेब आहेत यांनी एक अभ्यासिका काढलेली आहे गावातील मुलांसाठी. तिथं आम्ही अभ्यासाला सुरुवात केली. कधी काढली? मला वाटतं 2017 साली काढलेली ती अभ्यासिका. मग मी तिथं अभ्यास केला. मग त्यानंतर 21च्या मेन्ससाठी मी पुण्याला गेलेलो. पुण्यामध्ये मी शेवटचा अभ्यास केला मेन्सचा. हो सर. आता हे स्पर्धा परीक्षा करत असताना PSIs का? काय झालं, माझा भाऊ घरामध्ये पोलीस कॉन्स्टेबल आहे, SRPF राज्य राखीव पोलीस दलामध्ये शिपाई या पदावर आहे तो पुण्यामध्ये. त्यामुळे मला माझं DED झालेलं. मग DED मध्ये शिक्षक हे म्हणजे परत शासनानं शिक्षक भरतीच काढलेली नाही आहे, तिथे नोकरीची संधी नव्हती. त्यामुळे मला वाटलं की आपण भाऊ आपला पोलीस दलामध्ये आहे. मग मी पहिल्या सुरुवातीला पोलीस कॉन्स्टेबलसाठी ट्राय केलेला 2014 साली. मग त्यावेळी माझा थोडक्यात निकाल गेलेला. मग त्यावेळी माझ्या भावानं मला सांगितलं की तू PSI होऊ शकशील. मग त्यामुळे मी PSI कडे वळलो सर. म्हणजे त्यावेळेस ठरवलं? हो हो. 12वी झाली, त्यानंतर DED केलं, परत ग्रॅज्युएशन? हो ग्रॅज्युएशन झालं. YCM मधून मी ग्रॅज्युएशन केलं सर. बरं. हो. आणि त्यानंतर मग स्पर्धा परीक्षेला वळलो सर. बरं. आता क्लासेस वगैरे काय याच्यासाठी लावला होता का? मी एक फाउंडेशन बॅच आपले गोपाळ पटेल सर आहेत आपले ST आहेत ते कोल्हापूरमध्ये, त्यांच्याकडे सायबरला 1 वर्षाची फाउंडेशन बॅच केलेली. बरं. तिथं मला बऱ्यापैकी चांगला अभ्यास झाला सर. बरं. हो. जी स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, इतके वर्षाचं तुमचं हे सातत्य आहे, या सातत्याबद्दल काय सांगाल? स्पर्धा परीक्षा म्हणजे सातत्य हे सगळ्यात महत्त्वाचं. संयम तुम्हाला सातत्य पाहिजे. यामध्ये काय स्पर्धा परीक्षा बरेच हुशार विद्यार्थी येतात पण त्यांना संयम महत्त्वाचा आहे सर. त्यांच्याकडे संयम नसतो. मग ते 1-2 वर्ष करतात व सोडून जातात. बाबा नको आपल्याला लवकरात लवकर काय मिळालं पाहिजे. मला वाटतं स्पर्धा परीक्षा आपल्याला जर करणारच असलो तर सगळ्यात महत्त्वाचं आपण ठरवलं पाहिजे आपलं सातत्य आणि संयम पाहिजे. त्या 2 गोष्टी आपल्याकडे असतील तर 100% आपल्याला रिझल्ट येणार 100%. इतकी वर्ष झाली होय होय. पोरगा अभ्यास करतोय, कधीतरी होईल काहीतरी मनात होते. होय. आता आज झालं, काल झालं की निकाल लागला, काय प्रतिक्रिया आहे? आता काय नाही बघा, आता सगळं जितकं वर्ष त्यानं अभ्यास केला तेवढं सगळं भरून निघालं. होय. आता काय नाही, मुलांना माझ्या सपोर्ट दिला भरपूर. थोरल्या मुलांना आता गेलेल्या लई त्यानं सहकार्य केलं. त्याला पुण्याला ठेवलं, पैसे घातलं, शिकवलं. आता काही नाही, आता सगळीकडनं आनंद झालाय. हो. 3री तुमचं शिक्षण झालंय ना? माझं 3री शिक्षण झाले. मुलाला एवढं शिकवायचं कुठलं एवढं त्याला शिकवलं, मुलगीला शिकवलं, सगळ्यांनी शिकवलं. फक्त आम्ही अडाणी. आता झालं, एवढं चांगलं झालं. काय गावातली माणसं काय म्हणतात आता? असं काय म्हणतात बघा की फौजदारची आई. वडील काय करतात आपले? शेतीच करतो आम्ही. MIDC मध्ये वॉचमॅन ड्युटी करते आणि आम्ही दोघं मिळून शेती करतो. मुलं शिकवतो, हेच करतोय, दुसरं काही नाही. वॉचमॅन ड्युटी संध्याकाळची नाईट पाळी असते, जात्यात 4-12ला जात्यात. ते करत करत या मुलांचं शिक्षण आणि घर. कधीपासून अभ्यास करायची? आता ही 2016 पासून चालू आहे. सुद्धा जवळजवळ 8-9 वर्ष झाली. आता इथे 1-2 वेळास बाहेर पडला, त्यावेळेस सुद्धा आम्ही खचू दिलं नाही त्याला अजिबात. आमचा थोरला मुलगा म्हणला, आई त्यानं होऊन अभ्यास माझा पूर्ण मला बास म्हणायला पाहिजे, तेव्हा आपण त्याचा अभ्यास बंद करायचा, तोपर्यंत नाही. होय. तो जोपर्यंत अभ्यास नाही म्हणून मागे सरकत नाही तोपर्यंत आपण अभ्यास त्याचा बंद करायचा नाही, आपण त्याला सपोर्ट द्यायचा बंद करायचं नाही. त्याच्या जीवावर हे सगळं केलं, कारण का त्यानं कुठलं कमी पडू दिलं नाही. घरी कमी पडू दिलं नाही, भावाला कमी पडू दिलं नाही. सगळं हँडल केलं. मग आता जर त्यानं पण 4 दिवस सकाळची यावं असं माझी अपेक्षा आहे की यानं शिकावं. आता चांगलं झालं याचं, हे आता सगळं हँडल करत जाऊन त्यात पुढे दोघं जण. मुलं? 2 मुलं. बहीण एक होती, वारले. तिचा मुलगा आहे आता बाहेर कुठे गेलाय. माझ्यापाशी एक असतोय, तिकडे एक असतोय. 1 मुलगी 2 मुलं. काय नाही बघा, शिक्षणाला लय गाठलं. इतकं या भाऊजनं कष्ट खाल्लं.
तुम्हाला सांगायचं की कोण भावाला घालणार नाही असं सगळं करून गाठलं. मी नसतानाच सुद्धा तिला कुठलं नाश्त्याला कमी पडू दिलं नाही, कुठलंच कमी पडू दिलं नाही. आम्ही घरात कुठलं करत पोरग्याला कमी पडू दिलं नाही. शिकवलं. हे शिकवलं. आता चीज करून दाखवलं. आता चीज करून दाखवलं. अगदी आनंद झाला. आता जी आहे ती आनंद आशीर्वाद बघा. होय, आनंद झालाय, सगळीकडे आनंद झालाय. रात्रीपासून आमच्या जीवाला असं म्हणजे अगदी आनंदात गगनाबाईन असं झाले आमचं. झाले आता सगळीकडनं चांगलं, काहीच अडचण नाही आता. बरोबर. हां, मालक देवाला गेलेत आमचं. बरं, काय सांगाल एकंदरीत जर का बघायला गेलं तर जी नवीन अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, त्यांना इतकं सातत्याबद्दल काय सांगाल? सातत्य महत्त्वाचं. स्पर्धा परीक्षा म्हणजे सातत्याशिवाय पर्याय नाही आहे. न खचून जाता, न हे करता. क्लासेस लावायला लागतात काय? क्लास लावला तरी आपल्याला चांगलं मार्गदर्शन मिळतं, एक ट्रॅक मिळतो असं मला वाटतं. जर आपल्याला जवळचा ग्रुप जर चांगला असला तसा अभ्यास करणाऱ्या मुलांचा तर क्लासेसची काही गरज नाही. पण एकदमच ह्यात नवीन आलं की आपल्याला समजत नाही बाबा कुठली पुस्तकं वापरायला पाहिजे काय. त्यासाठी एक फाउंडेशन बॅच एखादी केली तर खरंच चांगला उत्तम होतं असं मला वाटतं. काय कोल्हापुरात म्हणतात एवढं क्लासेस घेण्यासारखं त्या लेवलला कोण नाही आहे, बाहेर जायला लागते, पुण्याला जायला लागते, मोठं क्लासेस लावायला लागतात, त्यांच्या दांडक्या फी असतात ना. आता काय झालंय, आता बाहेर जाण्याची गरज नाही मला वाटतं. ऑनलाईन आता विषय वाईज पण की क्लास आलेले आहेत, ते जर केलं तर चांगला पर्याय होऊ शकतो सर. असं कुठलं सजेस्ट करा? असं मला आता मी पुण्यामध्ये गेलो, फक्त तिथं अभ्यास लावली. फक्त इंग्लिशसाठी मी महेश पाटलांचा शाश्वत अकॅडमी आहे, हा इंग्लिशचा क्लास केलेला, ऑनलाईन क्लास घेतलेला. मग त्याचा मला ह्यावेळी मला इंग्रजी माझं खूप कच्चं होतं. मग त्या इंग्रजीच्या क्लासमुळे मला 100% सर फायदा झाला या मेन्ससाठी. हो, कोल्हापुरात अभ्यास होतो नक्कीच. विद्यापीठामध्ये सर एक नंबर वातावरण. विद्यापीठाकडून काय स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थिनींच्यासाठी काय अशा काय हे पुरवले जातात? शिवाजी विद्यापीठामध्ये सेवापूर म्हणून एक विभाग आहे खास MPSC साठी. तिथे वर्षाला त्यांनी एक एंट्रन्स एक्झाम घेतात. त्यातून मला वाटतं 100 मुलांची निवड करतात तिने. मग त्या मुलांना तिने 1 वर्षभर क्लासेस व अभ्यासिका पूर्णपणे फ्री असते विद्यापीठामध्ये. त्याचा या कोल्हापूर जिल्ह्याच्या मुलांना भरपूर फायदा होतो सर. ही माहिती नाही कुणाला. हां, हे माहीत झालं पाहिजे, ह्याची ॲडव्हर्टाईज झालं पाहिजे. मला तर वाटतं शैक्षणिक एप्रिल-मे मध्ये ह्याची जाहिरात निघते, मग त्यामध्ये असतं ते. मग त्यानंतर सेवापूर्ण एक 100 मार्काचा पेपर होतो त्यांचा. मग त्यामध्ये मुलांना ते सिलेक्ट करतात, मग त्यांना त्यांची प्रोसेस चालू होते. हो. काय संदेश काय द्याल जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, जे आता अभ्यास करतायत, कोल्हापूरमध्ये असतील, बाहेर असतील, हे सगळे जे करतायत त्यांना काय संदेश काय द्याल? मला वाटतं स्पर्धा परीक्षा करणार असला तर तुम्ही आपल्या आतल्या मनानं जर वाटत असेल आपल्याला स्पर्धा परीक्षा करायची आहे तर खरोखर त्या मनानं त्या जिद्दीनं करायला पाहिजे. जर आपल्या सोबतचे मित्र करतात, कोणतरी बाकीचे मुलं करतात, सांगतात म्हणून जर करत असाल आणि जर ह्यात टाइमपास होत असेल तर मग कधी वर्ष निघून जातात, किती वर्ष हे सांगता येत नाही. माझ्यासोबत असे बरीच मित्र आहेत की त्यांच्या अजून 5 वर्ष त्याला अभ्यास करतात, तरी एखादी प्री पण अजून निघालेली नाही आहे. मग ती मुलं अजूनही करत राहिलेली आहेत अभ्यास. पण तसं न करता जर आपण जर एखादा आपला जर होत नसलं बाबा राहू दे, हे राहू दे, दुसरं काय तर करूया, हे जर मुलांनी योग्य दिवशी वेळी आणि योग्य वेळी निर्णय जर घेतला तर बाकीचं आपलं करिअर होऊ शकतं दुसरीकडे, असं मला वाटतं. अभ्यास होत असेल तर ते पोस्ट निघणार आहे का नाही हे आपल्याला माहिती असलं, आपल्याला 100% समजा असतं सर ते. जर तसं वाटत असेल आपल्याला, जर आपले निघू पोस्ट तर खरोखर आपण अभ्यास केला पाहिजे. नाहीतर उगाच बाकीचे सांगतात, घरचे सांगतात, जर लावून देता अभ्यास केला, अशी बरीच मुलं आहेत सर की या स्पर्धा परीक्षेमध्ये गुंतलेले आहेत व बराच टाइमपास होत चाललाय मुलांचा. तसं न करता जर योग्य निर्णय घेऊन जर आपण ह्यातून बाहेर पडायचा निर्णय घेतला तर 100% आपल्या पुढच्या करिअरची आपल्याला नवीन संधी मिळू शकते असं मला वाटतं. खरं तर या मुलाखती आम्ही यशोगाथा हे एवढ्यासाठी दाखवत असतो कारण वेगवेगळ्या भागातून ह्या मुलाखती बघून लोक येत असतात, मुलं येत असतात, स्पर्धा परीक्षेसाठी कोल्हापूरमध्ये फिरत असतात आणि त्यांचा कुठं ना कुठं तर ट्रॅक चुकतो. काही वेळेला क्लासेस जे आहेत ते जाहिरातीच्या माध्यमातून असेल किंवा या माध्यमातून असेल विद्यार्थ्यांना भरं पडतात आणि ते विद्यार्थी मग त्यांच्या त्या चक्रव्यूहमध्ये अडकतात. आणि MPSC हा असा चक्रव्यूह आहे की यामध्ये एखादा जर का विद्यार्थी अडकला तर तो 10 वर्षापर्यंत निघत नाही. ते सोडूच वाटत नाही क्षेत्र असं आहे. आता जर आपली प्रिलिमिनरी नापास झालो आपण तर मग मित्र काय सांगतात, आता नवीन बाबा मोठी ॲड येणार आहे, आपल्या कास्टला भरपूर जागा आहेत यावेळी, आता आपण करायला लागतं. मग ते मुलगा काय करतो, सोडू वाटत नाही त्याला. ते आणि काय तो दुसरं बाकी मार्केट जाते, नवीन पुस्तकं आणतो, काय ते एक्स्ट्रा ऑनलाईन क्लास करतो कुठला तर, आणि पुन्हा ह्यात अडकून राहतो वर्षभर. पुस्तकं पण आता भरपूर ढीग पुस्तकं आल्यात, विविध प्रकाशनाची जर पुस्तकं आहेत ते आपल्याला वापरण्यासाठी जर आपल्या जुन्या विद्यार्थ्यांनाच विचारलं पाहिजे आपण. क्लासेसपेक्षा जुने विद्यार्थी जे काही सांगतील त्याचा 100% फायदा होतो आपल्याला. म्हणजे त्यामध्ये पण असं ठराविक पुस्तके वाचून फक्त होतं 100% सर. मी पण आता केलं सर, पण प्रत्येक विषयाला मी एकच पुस्तक वापरलेलं आहे. असं आहे, एकच पुस्तक मी म्हणजे कितीतरी वेळा वाचलेलं आहे. मला बाकीची बरेच मुलं माझी मित्र म्हणतात की किती एका पुस्तकाला तू अंडरलाईन मारलेलं अशा, पण तेच पुस्तक मी एक वेळा परफेक्ट केले सर, बाकीचं नाही सर. हो, ह्या इंटरव्ह्यूचा किंवा हे यशोगाथा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा उद्देशच हा आहे की जास्तीत जास्त लोकांनी, विद्यार्थ्यांनी जे ह्या क्षेत्रामध्ये अभ्यास करत असतात त्यांनीसुद्धा यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपला अभ्यास कशा पद्धतीने ठेवायला पाहिजे, कुठल्याही पद्धतीनं वेगळ्या वळणाला न लागता चांगल्या पद्धतीने अभ्यास. कारण घरचे जे आहेत
आपण पाठवत असतोय ते फक्त हे मुलगा कुठं ना काहीतरी करेल, काय असते मत नाही. आई वडिलांचं? आमची मुलं तर ह्या आमच्या स्टॉपला कुठेही चौकशी केला तर मुलंच वेगळी आहे ती. आई वडील म्हणून काय अपेक्षा असते मुलांची अपेक्षा मुलांच्याकडनं कशी की बाबा माझी मुलं चांगली घडावी, माझी मुलं शिकावी, कुठं तर काहीतरी पोस्ट काढून द्यावं. थोरल्या मुलग्यानं पहिल्याच याला बॅचला उतरला तर तो पहिल्याच परीक्षेला पास झाला पोलीस भरतीला. हे ना आता तसं केला. मग ह्यानं 1-2 वेळेस अभ्यासला म्हणजे 2 वेळेस नापास झाल्यानंतर भावानं म्हटला आई त्याला सपोर्ट द्यायचा आपण, त्यानं होऊन अभ्यास नाही म्हटला पाहिजे आणि मागं आला पाहिजे. तोपर्यंत आपण त्याला मागं सर किंवा पुस्तक ठेव असं कधी म्हणायचं नाही. मग त्यानं आतापर्यंत तेच त्याला केलं की बाबा नुसता तू शिक, शिकायला काय कमी पडलं नाही. ऑनलाईन पुस्तकं मागवायची, लागेल त्याला पूर्तता करायची, सगळं त्यानं केलं, कुठंच कमी पडला नाही. तो शिकू दे एवढंच त्याचं लक्ष आहे की शिकतो म्हणजे न शिकू दे, त्यानं होऊन पास केला पाहिजे. त्यानं होऊन काय पास केलं नाही, शेवट पोस्ट काढूनच पास केला आता. हां तर हीच अपेक्षा असते प्रत्येक आई वडिलांची, कारण आई वडील म्हटल्यावरती आपला मुलगा आपण एवढे त्याला पैसे घालायचे, महिन्याला 4,000 5,000 10,000 जे काय अमाऊंट लागेल ती त्याला पाठवायची. आणि अपेक्षा एकच असते की काय ना काहीतरी ह्या जे सगळं आपण त्याच्यासाठी दिलेलं आहे, देतोय किंवा देत चाललोय, तर त्या मुलानं त्याची जाणीव ठेवून कुठं ना कुठं तरी त्याचं चीज करायला पाहिजे. हीच प्रत्येक आई वडिलांची यांची एक अपेक्षा असते. स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थींना सुद्धा यांनी एक चांगल्या पद्धतीचा संदेश दिलेला आहे की हा जो काही चक्रव्यूह आहे या चक्रव्यूहमध्ये अडकून पडून चालणार नाही. तर KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या अशाच विषयांना हात घालतोय. मुलाखतीच्या माध्यमातून आपण यांच्या यशोगाथा, यांची स्टोरी, यांची जे काय असलेला संघर्ष आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतोय. यांची स्टोरी तुम्हाला ही नक्की कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच चॅनलला अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील, मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.